महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 शिपायांची भरती करण्यात येणार। भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखी एक संधी मिळणार। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात। नागरिकांनी दादर टीटी पुलाचा वापर करण्याचं आवाहन। 7 ते 8 दिवसात बैठक घेऊन पुनर्वसनाबाबत मार्ग काढू। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पाडकाम सुरू। सुशीला कार्के नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान। शपथविधीनंतर पहिली कॅबिनेट बैठक होणार। भ्रष्टाचार आणि समाज माध्यमांवरील बंदीनंतरच्या आंदोलनानंतर ओलींचं सरकार कोसळ। सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीबाबत पुणे विभागीय कार्यालयात बैठक। बैठकीत सातारा गॅजेटबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा। शिवेंद्रराजेंची माहिती। 45 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू। जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचं ट्रेनिंग। मराठवाड्यातील कलेक्टर ग्राउंडवर। तुम्हाला शहीदच पाहिजेत ना? ओबीसीतील पहिला शहीद झालाय। बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची वेळ आली आहे। लातूरमधील तरुणाच्या मृत्यूनंतर छगन भुजबळांचं वक्तव्य। भरत कराड यांची आत्महत्या अत्यंत दुःखद। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। संवेदनशील काळात कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये। अजित पवारांचं आवाहन। ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। तर संघर्ष करा पण आत्महत्या करणं अयोग्य, मुनगंटीवारांचं वक्तव्य। आत्महत्या करू नका, संघर्षासमोर झुकू नका, संघर्षाला सामोरं जा, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन। मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या, फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास जातीय अराजकता निर्माण होईल, संजय राऊतांचं वक्तव्य। राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेतले जाणार। सरकारचा नवा GR। मोर्चा, घेराव, निदर्शनावेळी दाखल गुन्ह्यांसंदर्भात निर्णय। छगन भुजबळांकडून जरांगेंचा अशिक्षित असा उल्लेख। अशिक्षित असलो तरी तुझ्यासारखा रडकुंडीला आणलं, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं, मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्ला। कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR कायद्याच्या चौकटीत बसणारा। GR मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। हैदराबाद गॅजेटप्रमाणे मराठवाड्यातील बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या, धनंजय मुंडेंचं फडणवीसांना पत्र। जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेडमध्ये समाजाचं आंदोलन। हैदराबाद गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी। उद्यापासून जालन्यात आमरण उपोषण। मी कधीही अज्ञातवासात जात नाही, नियमानुसार काय असेल ते करा, ट्विट करून भूमिका मांडली। अजित पवारांची प्रतिक्रिया। कुर्डूतील मुरुम उपसा प्रकरणी अंजली दमानियांकडून अजित पवारांविरोधात कारवाईची मागणी। पैसे देऊन सोशल मीडियावर माझ्या विरुद्ध मोहीम चालवली जाते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आरोप। इथेनॉलच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून नितीन गडकरींवर टीकेची झोड। पुण्याच्या मंचरमध्ये मशिदी शेजारी रस्त्याचं खोदकाम करताना भुयार सापडलं। पुरातत्व विभाग भुयाराची पाहणी करणार। मशिदी शेजारी पोलीस बंदोबस्त तैनात। रोह्यात अजित पवारांच्या हस्ते चिंतामण देशमुख सभागृहाचं उद्घाटन। मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं भरत गोगावले नाराज। रोहा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गोगावले हक्कभंगांना। राहुल गांधींना पुण्यात बोलवा, सात्यकी सावरकरांकडून कोर्टात ॲफिडेव्हिट दाखल। सावरकरांची बदनामी केल्याचा आरोप। 22 सप्टेंबरला पुढील सुनावणी। जागा वाटपाचा निर्णय स्थानिक पातळीवर लवकर घ्या। 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा। पंतप्रधानांना सिंधूर पाठवा। जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना। अमेरिकेच्या स्टेट ऑफ आयो सोबत महाराष्ट्राचा करार। अमेरिकेचे आयओ राज्य कृषी तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगत। करार झाल्यानं मोठा फायदा होणार, फडणवीसांची माहिती। वर्ध्यातील हिंगणघाट परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा। 30 ते 40 घरात पाणी शिरलं। घरात पाणी गेल्यानं घरगुती साहित्यांचं मोठं नुकसान। अभिनेत्री दिशा पाटणीच्या यूपीतील बरेलीमधील घरावर गोळीबार। दिशा पाटणींच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ। गोल्डी ब्रार गँगनं गोळीबाराची जबाबदारी घेतली।